या ठिकाणी या बौद्धलेणीचे उद्धार करते आमचे मार्गदर्शक परमपूज्य विशुद्धानंदजी महादेवराव यांचं आगमन होत आहे। सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे। ज्यांनी हा बुद्धगया मुक्तीचा लढा याच ठिकाणाहून चालू केला होता। पहिली मीटिंग याच ठिकाणी झाली होती आणि पूजनीय भदंत सिग्मा हॉस्पिटल येथे 7 ते 8 दिवसापासून ऍडमिट होते, परंतु आज हा धम्मध्वज यात्रा होती आणि आज भंतेजीनं डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिलेला नाहीये, परंतु भंतेजी पॅन्थर पण आहेत। पॅन्थर चळवळीमध्ये त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे। त्याच्यामुळे भंतेजीने डॉक्टरांना जुमानलं नाही आणि डायरेक्ट डिस्चार्ज घेऊन इथं आलेले आहेत। परत एकदा जोरदार टाळ्या भंतेजीसाठी। आणि भंते विनाचार्य हे या ठिकाणी दीक्षाभूमीहून या ठिकाणी आलेले आहेत। हा लॉंग मार्च घेऊन धम्मध्वज यात्रा घेऊन एवढी तब्येत खराब असतानाही भंतेजींनी इथं त्यांची हजेरी हवी, त्यांना सुट्टी पण दिली नाही दवाखान्यातून तरी पण। तर ते पण एका काळचे भंतेजीत या वीरान जागेवर जर हे सगळं बसलं असतं तर ते त्यांच्यामुळं। आणि की म्हणून अशा ठिकाणी एवढं नंदनवन तयार भंतेजीने केले आणि अशी प्रगती झाल्यानंतर आमच्या भावांवर खूप सोरे जळतात लोक। म्हणून की यार दुश्मन जळून जळून खाक होऊन जाय आणि इकडं तिकडं बघू नको बाप भीमराव हाय, हंसाऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, हंसाऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या भीमाचा दरार हाय, हंसाऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या बापाचा दरार हाय। आपण औरंगाबाद शहरातले सगळे बौद्ध उपासक उपासिका एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित हा सगळा भिक्खू संघ त्याचं नेतृत्व करत आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं भंते विनाचार्य हे अनेक राज्यासोबत जोडल्या गेलेले आहे आणि भारतात बरेच लोक त्यांच्यासोबत काम करतात। त्यांना प्रेरणा देण्याचं काम खऱ्या अर्थाने आपले गुरुवर्य भंते विशुद्धानंद बुद्धींनी केलेलं आहे। आजही बुद्धगयामध्ये जे काही आंदोलन सुरू आहे ते आंदोलन आपल्या बुद्धगयाच्या भंतीच्या मार्गदर्शनाखाली जे काही आपलं विहार आहे त्या विहारामध्ये अनेक बौद्ध धर्मगुरू भिक्षू उपासक त्या ठिकाणी एकत्र बसून आंदोलन करत आहे। कारण बुद्धगयामध्ये जागा नाही आहे, आंदोलन करण्यासाठी तुम्हाला परमिशन नाही आहे, तुम्हाला जागा नाकारली, परमिशन नाकारली, मग जायचं कुठं हा प्रश्न जेव्हा लोकांसमोर आला, सगळे लोक बौद्ध भिक्षू उपासक मोठ्या भंतीनीकडे गेले। भंतीनं विनंती केली, भंतीने सरळ सांगितलं आपलं विहार सगळ्या भारतीय लोकांसाठी हे खुलं आहे, असं नेतृत्व आदरणीय भदंत विशुद्धानंद बुद्ध यांनी केलेलं आहे। आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे की आम्ही त्यांचे शिष्य आहे, त्यांच्या मार्गदर्शनाने आपण सगळेजण काम करतो, आम्ही काम करतो आहे। एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना प्रामुख्यानं सांगावं वाटते, आज भंते विनाचार्य आमच्यासारखे तरुण आहे, आज ते देशात नेतृत्व करत आहे, महाराष्ट्राचं नेतृत्व करायला लागले, जगभर नेतृत्व करायला लागले। बुद्धगयाच्या मुक्त आंदोलनासाठी भंतेजींनी जेलमध्ये जाऊन सुद्धा बाबासाहेबांच्या बुद्धाच्या नाराच्या घोषणा दिला, हा क्रांतिकारी बदल त्यांच्यामध्ये आहे। आणि एवढं सोपं नाही आहे। आपण बघतो की एखादा व्यक्ती एखाद्या गुन्ह्यामध्ये सापडल्यानंतर तो बाहेर आल्यानंतर खचल्या जातो, थांबल्या जातो, त्याला संपवलं जातं। परंतु बुद्ध जयंतीच्या दरम्यान आम्ही जेव्हा विनाचार्य भंतेंना भेटलो, काही कालानंतर त्यांना अटक झाली, त्याही दरम्यान आम्ही बुद्धगयामध्ये गेलो त्यांना भेटण्यासाठी। जेव्हा त्या जेलच्या परिसरामध्ये गेलो तिथल्या पोलिसांनी आम्हाला भेटू दिलं नाही, आम्ही त्यांना मेसेज दिला की आम्ही त्यांना भेटण्यासाठी आलो। नंतर काही दिवसानंतर त्यांचे कार्यकर्त्यांना सांगितलं आम्ही त्यांना भेटण्यासाठी आलो होतो पण आम्हाला भेटू दिलं नाही। पण जेव्हा भंतेजी जेलमधून बाहेर आले, आपण सगळ्यांनी सोशल मीडियातून बघितलं, भंतेंचा नारा एकच होता, बुद्धगया मुक्ती आंदोलनाचा। बुद्धगया मुक्ती आंदोलन हे चालू राहिलं पाहिजे। बुद्धगया मुक्ती आंदोलन हे सगळ्या जगभरातल्या